सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व 8 पंचायत समित्यांसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे। मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 अशी असणार आहे। या मतदानाची मतमोजणी ही दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे। जिल्हा परिषद निवडणूक विभागामध्ये 50 गटांपैकी 8 निवडणूक विभाग हे बिनविरोध झाले असल्याने एकूण 42 निवडणूक विभागांमध्ये निवडणूक होईल। त्याच पद्धतीने 100 पंचायत समिती गणांपैकी 17 हे बिनविरोध झाले असल्याने एकूण 83 निर्वाचक गणांमध्ये निवडणूक होणार आहे। जिल्हा परिषदेसाठी एकूण 115 उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तर पंचायत समितीसाठी एकूण 244 उमेदवार निवडणूक लढवित आहेत। या मतदानासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील एकूण मतदार 5,61,105 इतके असणार असून बिनविरोध झाले असल्याने 810 मतदान केंद्रावरती मतदान होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाकडील mahasek-voterlist.in या ॲपवरती आपल्याला मतदार यादीतील नावे शोधता येतील। त्याचप्रमाणे मताधिकार ॲपचा देखील आपल्याला वापर करता येईल। निवडणुकीसाठी एकूण 5,380 इतके मनुष्यबळ आपण डिप्लॉय केले आहे। त्याच पद्धतीने निवडणूक ही निर्भयपणे पार पाडण्यात यावी यासाठी सुरक्षा व बंदोबस्ताकरता पोलीस, गृहरक्षक दल तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे देखील आपण नियुक्ती केलेली आहे। मतदान अधिकारी यांचे 2 प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत। त्याचप्रमाणे मतमोजणीचे देखील प्रशिक्षणही आयोजित करण्यात आलेले आहेत। यावेळी मतदारांची ओळख पटवण्यासाठी आपण मार्कर पेनचा वापर न करता न मिटणारी शाई म्हणजे इंडेलिबल इंकचा वापर आपण केला जाणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य देखील उपलब्ध झालेले आहे। सर्व प्रकारच्या समिती गठीत करून त्या ॲक्टिव्हेट झालेल्या आहेत। सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन आम्ही जिल्हा प्रशासनातर्फे करत आहोत।